काय नाही, भूक लागली की नाही तुला? अरे लागली ना, पोहे आले. चल मग मला तर मिसळ खायची आहे, खूप इच्छा आहे माझी मिसळ खायची. मला तर पोहे खायचे. नाही, मला मिसळ खायची आहे. नाही, पोहेच खायचे. नाही नाही, मिसळ आज. नेहमी आपण पोहे खातो की नाही? हा, मग आज मिसळ खायची. ते पण मला पोहे खायची. नाही, एक काम करू आपण, आजीला विचारू काय आज. चालेल, मिसळ की पोहे करणार. ठीक आहे. तर आता आपण 2 चिठ्ठ्या बनवल्यात, एक पोहे आणि एक मिसळ. आता विचारूयात आजीलाच एक चिठ्ठी काढायला आणि बघू आज काय नाश्ता बनणार आहे. मी सांगतो तुला, आजी पोहेच काढणार. बघूयात बघूयात. बरं, चल. आजीला एक चिठ्ठी आपण काढायला लावूयात, बघूयात आजचा काय नाश्ता होणार आहे. अरे वा, मी तर मिसळ करणार. अच्छा, आज आजीने मिसळची चिठ्ठी काढली आहे. आज शे! मिसळ. ओ, सागरच्या आवडीची मिसळ करणार. यस, मला आज मला यार! आजचा नाश्ता मिळणार. छान छान मिसळ. पोहे नाही यार. आज अथर्वला नाही. यार, शे. यस, चला आता माझा मिसळचा प्लॅन झाला. आपण आता तयारी करूयात मिसळची. यार, शे. चला तर आपण जाऊयात आता मिसळ मसाल्याचं साहित्य आणण्यासाठी. बनवू त्यावर. चला आता सध्या आपण जाऊयात दुकानामध्ये मिसळ पावचं साहित्य आणायला. दुकान रस्ता क्रॉस केलं की आपले दुकान आहे. मिसळ पावचं साहित्य. अर्धा किलो फरसाण, 4 मिसळ हे पावचे पाकिट आणि 1 टायगर मिसळ मसाला. आलो आता शॉपमध्ये, मिठाईच्या दुकानात. एक ठीक आहे, तर आपण आहोत तिथे आलो आहेत रतन स्वीट मार्टमध्ये फरसाण आणि मिसळ मसाल्याचे साहित्य घ्यायला. काका, अर्धा किलो फरसाण. तर आपण घेऊया साहित्य आणि घरी जाऊयात. हे आपलं फरसाण झाले, पावाचे पाकिट. आता मिसळ मसाला राहिला तो घेऊन आपण जाऊयात. आता पिशवीमध्ये सामान साहित्य घेऊन येऊ. चला. तर मित्रांनो, आपण साहित्य घेतलं आहे सगळं. आता जाऊयात घरी मिसळ बनवण्यासाठी. चला, हे आपलं साहित्य. इथे सगळं साहित्य आपलं. चला. चला तर मग आता अशा प्रकारे विजय झाला आहे मिसळचा. आज नाश्त्यात बनणार आहे मिसळ. अथर्वला खायचे होते पोहे, पण आपण आज मिसळ करणार आहोत नाश्त्यामध्ये. झाला आज मग मला. तर आपण आता आजीला हेल्प करूया मिसळ बनवण्यासाठी. आपण कांदा कापला इथे, तर आपण आजीला थोडीशी मदत करूया. तर आपण आता मिरची कापू. तोपर्यंत कढईमध्ये थोडेसे तेल टाकून घेऊ आणि थोडेसे टाकून घेऊ. जिरे मोहरी आणि ते थोडेसे आपण तेलामध्ये टाकून घेऊ. आजचा बेत म्हणजे खूपच खास होणार आहे. तर आज आहे मिसळ. ह्यामध्ये करतोय तर ते मिसळ कापून घेतले. आता एकडे तो टाकतो. आणि तुम्हाला कोणाकोणाला मिसळ आवडते कमेंट करा, म्हणजे आम्हाला एक कळेल तुम्हाला मिसळ आवडते आपण जिरे टाकले आहेत का पोहे आवडतात. म्हणजे आपण बघू कोण काय आवडतं तुम्हाला. कोणाला मिसळ कोणाला पोहे आवडतात कमेंट करून सांगा आम्हाला. आता आपण कढीपत्ता टाकूयात. तर आता इथून पुढे आजीनी घेतले आहे करायला. आपण थोडीशी मदत केली. आता कांदा, कढीपत्ता आणि जिरे
मोहरी जे आपण टाकले आहेत त्याला थोडेसे परतून घेऊयात. अथर्वही थोडीशी मदत करतोय आईला. तर आता मिसळ मसाला जो आहे आपण आजी टाकते आहे. चला तर आपण परत मिक्स करून घेऊया व्यवस्थित हे सगळं. हळद आपण टाकलेली आहे आजीने आत्ता, तुम्ही बघू शकता. किती छान असा कलर आला आहे त्याला. अशी तरीदार मिसळ बनणार आहे छान. ही मटकी आपण आता मिक्स करून घेऊया मसाल्यासोबत. किती छान असे मोड आले आहेत, तुम्ही बघू शकता इथे. बघा आता अथर्व आपल्याला मदत करत आहे मिसळ बनवण्यासाठी. त्याला पोहे खायचे होते. पण त्याला आज मिसळ खावी लागणार आहे. आता आपण पाणी टाकलं याच्यात, तर आपण ह्याला आता चांगलं मिक्स करून घेऊ. छान पॅकिंग मिसळीला कलर या आणि असा घमघमाट वास सुटल्यावेळी खायची मजा येते. तुला पोहे खायचे होते ना, पण मिसळ नव्हती खायची. कारण वासानी भूक लागली. कर मग मिसळ तू. करावंच लागेल. तुला माहिती आहे कशी करायची मिसळ? आजी सांगते मला, मी थोडी थोडी मदत घेतोय तिथून. आता मीठ टाकले आपण, ते मिक्स करून घेऊ छानपैकी सगळे एकत्र. अरे वा, छान कलर आलाय. आत्ताच खावीशी वाटते मिसळ लगेच. पटकन कर थोडी, मला तर भूक लागली. आता आजी तू मदत कर मला. तर आपण आता आजीने थोडीशी अजून मटकी टाकली आहे त्यामध्ये. आजीची रेसिपी खूप छान आहे. आता आपल्याला खूप छान अशी मिसळ खायला मिळणार आहे. रस्सा थोडासा वाढवण्यासाठी आपण पाणी टाकले आणि त्या प्रमाणात आपण मसालाही टाकला आहे. कोथिंबीर टाकली आजीने आता. आता इथून पुढे आजी करणार आहे. अथर्वने थोडी मदत केली आहे. कोथिंबीर, कांदा, मिरची. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे अथर्व मदत करतोय. छान असं व्यवस्थित मिक्स करून. फरसाण पण आपलं तयार आहे. मिसळ पण लगेच बनवू. चला, हे आपले फरसाण. अथर्व पाव दे.
वांग्यातच ठेवायचं. आता कांदा आपण ठेवूयात त्यात. कांदा चला, आणि लिंबू आपण घेऊयात. तर हे आपलं लिंबू. अशा प्रकारे आपली पूर्ण प्लेट पूर्ण मिसळची तयार आहे. मला तर खूप भूक लागली. मी सुरू करणार आहे मिसळ खायला. सगळं मस्तपैकी छान मिसळ आहे. आली का मग खा मिसळ. माझी पोहे घ्यायची इच्छा होती. खूप छान झाली मिसळ. खाऊन बघ ती. अप्रतिम मिसळ झाली, एकदम छान. आता जर तुझ्यासाठी पोहे केले, तुला मिसळ नको होती ना, पण पोहे केले छान. अरे थँक्यू आजी. तूच कर तूच. थँक्यू. म्हणजे तुझे पोहे पण आणि मिसळ पण. मग आजी आहेच आपली तशी. लाड काय खा आता पोहे पण खा आणि मिसळ